2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळाचा नारा देणार असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। संघाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर लढणार। भाजपा आणि संघाच्या बैठकीत खलबत। शिंदे अजित गटामुळे भाजपाची प्रतिमा डागाळली। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा। नागपुरात अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर भाजपा नेते आणि संघाची एक वैचारिक बैठक झाली। या बैठकीत भाजपाने आगामी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। सोबतच ज्यांना निवडणुका लढवायच्या त्यांना कमळाच्या चिन्हावर लढवाव्या लागतील असंही त्यांनी म्हटलं। काय ठरलं वगैरे मला माहित नाही, पण जी काही कुजबूज विधान भवनाच्या परिसरात होती, अगदी ज्येष्ठ नेते बोलत होते, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की म्हणजे भाजपाच्या कोर वोटरचं असं म्हणणं आहे की कशाला पाहिजेत तुम्हाला इतर पक्ष बरोबरीने, तुम्ही स्वतः लढा ना। जे डागाळलेले आहेत, ज्यांना तुम्ही फोडून आणलेले आहेत, तुमच्यावरती तुम्ही पक्ष फोडता असा एक तर तुमच्यावरतीच डाग लागलेला आहे आणि हे स्वतःचा पक्ष फोडून आलेले आहेत, गद्दारी करून आलेले आहेत। त्या गद्दारांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणुका लढवताच कशाला, असा एक विचार मंथन त्यांच्यात झालं। भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, पण सगळ्यांचे अच्छे दिन येतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यावर ट्विट करत आव्हाडांनी भाजपाची एकला चलोरेची तयारी असल्याचा दावा केला। पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। 3 राज्यातील निकालानंतर नागपूरमध्ये भाजपा आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली। त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं। या मंथनातून राज्यात भाजपानं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं। ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये असंही ठरवण्यात आलं। ज्यांना राजकारण समजतं त्यांना राजकीय जाण आहे, त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल। ज्यांना भाजपासोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी। महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीर गटासोबत निवडणूक लढवण्याचा फटका भाजपाला बसेल असा अंदाज संघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि पवारांच्या बाजूने जनाधार असल्याची भीती संघाला आहे। भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। दोन्ही पक्षातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई देखील करण्यात आली होती। मात्र त्याच नेत्यांना सत्तेत सामावून घेताना मंत्रीपदही देण्यात आली। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना सोबत घेणं भाजपाच्या अंगलट येईल अशी संघाला भीती आहे। शिवाय जागा वाटपाचा तिढा सोडवताना भाजपाला दोन्ही गटांची मर्जी राखणं त्रासदायक ठरू शकतं। जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आणि संघाची हीच भीती व्यक्त केली आहे। मात्र आमदार संजय गायकवाड यांनी आव्हाडांना आमची चिंता करू नका असा सल्ला दिलाय। येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत। जर तरच्या गोष्टी या जर तर त्या वेळेला घेतलेलं डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील। कमळावर की धनुष्यबाण? धनुष्यबाण आमचं चिन्ह धनुष्यबाण। आम्ही हे सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहोत, लोकसभा विधानसभा दोन्हीही। जितेंद्र आव्हाड आणि भाजप किंवा आरएसएस शिवसेना काय करणार आहे हे लढण्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी। तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे, आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार हे भाजप आरएसएस शिवसेना पाहिजे। तुम्ही तुमचं बघा ना, तुमची काय परिस्थिती आहे। भाजपाने स्वबळाचा नारा देण्यामागे आमदार अपात्रतेचा निर्णय हा मोठा फॅक्टर ठरू शकतो।
10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निर्णय जाहीर करणार आहे. निकाल शिंदे आणि अजित पवार गटाविरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधात निकाल गेल्यानंतर भाजपा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा देऊ शकते किंवा सहकारी पक्षांना कमळ चिन्हावर लढण्याची ऑफरही देऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षातील बंडखोरीला भाजपाच जबाबदार असल्याची चर्चा आहे. त्याचा फटका बसू नये म्हणून आता भाजपा खरोखरच स्वबळाचा निर्णय घेणार की आणखी कोणती खेळी करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.